हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांच्या आजच्या एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करते। तरी ना आज सकाळी म्हटलं ब्लॉग शूट करू, पण सकाळी काही जमलंच नाही। म्हणजे लक्षातच नाही राहते माझ्या आता एवढ्यात का बरं काय माहिती, म्हणजे फोनचं लक्षातच नाही राहत का आपण व्हिडिओ घेऊ का काय। आणि मग खूप लेट लक्षात आलं। तसं मी रात्री विचार केला होता का आपण मॉर्निंग रुटीन शेअर करू म्हणून, पण ते काही जमलं नाही। तर म्हटलं आता जसं आहे तसं शूट करू। तर इथे ना बेडशीट वगैरे नीट लावून घेत होते, कारण की ना हवा खूप येते आता घरामध्ये, त्याच्यामुळं अजिबात पण राहत नाही। बेडशीट तुम्ही बघू शकता सारखे उडायचे, त्याच्यामुळे मी ना आता असं दोन्ही तिन्ही ज्या गाद्या आहे ना ते एकाच पलंगावर ठेवून दिलं। कारण जो एक पलंग होता ना तो काय आता मी घरात घेतलेला नाही, तो बाहेरच पडलेला आहे अजून, आणि आता नाही घ्यायचा घरात कारण की खूप पसारा होऊन जाईल। त्याच्यानंतर पलंग आवरून घेतला आणि इकडं कॉर्नरकडे आले, कारण की इथं पण खूप पसारा राहतो। पोरांचं काय जिथं आवरलं तिथं जाऊन लगेच झोपून घेतात, तिथंच बेडशीट गोळा करतील। त्यांचं असं चालू, त्यांना काय की समजणार नाही की आपली मम्मीने आवरले मग आपण तिथं जायचं नाही की काय, त्यांच्या मजाक मस्त्या चालूच असतात। मग मिस्टरांनी म्हटलं यांना तिकडे घेऊन जा मागे, तर मी इकडे आवरून घेते। मग मिस्टरांनी खुशीला त्या श्रेयांश सर मागच खेळत होता, मग खुशीला घेऊन गेले आणि तिकडेच थांबले ते थोड्या वेळ, जवळ माझं हे आवरत नव्हतं तोपर्यंत। आता ही बेडशीट आहे, मला याला या गाद्यांना कवर्स वगैरे बेडशीट पण आणायचे, पण काही जमूच नाही राहिलं। आणि जेव्हा म्हणजे 2-3 वेळा गेले होते मी चांदवडला, पण तेव्हा लक्षात राहत नव्हतं। तर आता पुढच्या वेळा जाणारच मी आठवणीने माप वगैरे घेऊन जाणार आहे, म्हणजे बेडशीट खोळी सगळंच आणणार आहे। थोड्याशा उशा पण आणायच्या मला याच्यावर ठेवायला, थोडं बरं दिसतं त्याच्यामुळं। तर आता आहे ना वरून आहे ना थोडीशी माती पण पडलेली होती, कारण आहे ना लाईटीचं काम चालू होतं काल परवा, त्याच्यामुळे आहे ना कालच संध्याकाळी, कारण माझ्या जाऊबाईंनी त्यांच्या घरात लाईट आमच्या घरातूनच नेली आहे, तर मग तेच वायरिंगचं काम चालू होतं, त्याचे खडे पडलेले होते। तर मग झाडूने ते झटकून घेतलं आणि हे व्यवस्थित टक करून दिले। आता हे बेडशीट ना पलंगावरचेच माझे, हे काही या म्हणजे याला या गादींला काही फिट येते नाही, थोडंसं कमी आलेलं होतं, पण आता जसं आहे तसं दिलं टाकून, असं बाहेरच ठेवण्यापेक्षा। तर इथे ना एक ठिकाणी पत्र्याला होल पडलं होतं, तेच बघत होते की कसं चिटकवतं म्हणून। तर मग आज चिटकून द्यायला सांगावं लागेल। आज बरेचसे कामं केले, त्यात आज वटसावित्री पौर्णिमा पण आहे, तर ते पूजेला पण जायचं आहे। आणि मग तसं मी दाखवणारच आहे पुढं, पण आहे ना काल जेव्हा आम्ही चांदवडला गेलो होतो तेव्हा तिथून आहे ना झाडू पण आणलं होतं, कारण जो जुनं झाडू आहे ना तो खूपच छोटा झाला होता, तर खूप खाली वाकून झाडावं लागायचं आणि कान्याकोपऱ्यामध्ये तो झाडू पोचत पण नव्हता। तर मग हा काल आणला, आणि म्हणजे आता दिसायला तर खूप चांगला दिसतोय, पण मग आता टिकाईवर राहील कसा टिकतो म्हणून। तर 160 रुपयाला पडला होता हा झाडू, मग घेतला। आणि ते ना नवीन झाडू घेतला की त्याची घाण खूप येते, म्हणजे झाडताना पण बारीक बारीक। तर मग आता म्हटलं आज हे नीट झाडू म्हणजे लवकर येऊन जाईल, पण त्या अगोदर पूजा करून घेणार होते मी, कारण झाडू ही लक्ष्मी असते आपली घरातली। तर त्याच्यामुळं मग पूजा करून घेतले दरवेळ, म्हणजे जास्त काही नाही करत मी, फक्त हळदी कुंकू वाहून पूजा करते आणि वापरायला सुरुवात करून घेते। घरदार स्वच्छ केले, त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली। पालकाची भाजी करायची होती, तर 1 टमॅटो आणि 2 कांदे घेतले। तर टमॅटो आणि कांदा बारीक बारीक चॉप करून घेतला। हे मी त्या दिवशी आणलं होतं, म्हणजे जेव्हा घरात काम हे चालू होतं ना तेव्हा एकदा मी गेले होते चांदवडला, तर तिथून आणलं होतं हे मी। खूप छान निघालं क्वालिटी म्हणजे याची, आणि मस्त कटिंग करतो। 5-1 मिनटामध्ये जितकं लागेल तितकं आपण कापून घेऊ शकतो।
फक्त असे बारीक बारीक तुकडे करून टाकून द्यायचं. 350 रुपयाला पडलं तुम्हाला हे एक. आणि म्हणजे क्वालिटी चांगली वाटली त्याच्यामुळं मग मी घेऊन टाकलं होतं. टोमॅटो पण असेच बारीक करून घेतले. मस्त बारीक बारीक चिरून जातं. असं खूप टाईम पण लागतो आपल्याला. याने टाईमाची पण बचत होते आणि काम पण पटकन होतं. आणि चिरून घेतलं सगळं. श्रीचा मामा आला होता तर त्याला म्हणजे त्यांनी फोन करून बोलवलं होतं की मला घ्यायला ये, मला घ्यायला ये म्हणून. मग त्याचा मामा आला होता, आवरून घेतलं आणि लगेच निघाला गावात. म्हटलं मग नेतो येतं नाही, कारण मला पण कामं आवरायचे होते. मग तो किती खुश झाला होता बघा, गावात जायला भेटणार होतं त्याला म्हणून. तर निघाला. मग आता तेवढं याच्यामध्ये ना मी आवरून घेते. इथे ना पूजेला जाण्यासाठी आवरायचं होतं. मला समजतच नव्हतं मी कोणती साडी घालू म्हणून. या सगळ्या साड्या मी वापरलेल्याच आहे, पण एक साडी होती जी मी आत्तापर्यंत घातलेली नव्हती. त्यामुळे म्हटलं आज हीच साडी घालू. पण प्रॉब्लेम असा झाला की ह्या साडीवरचं ब्लाऊजच नव्हतं माझ्याकडे. म्हणजे शिवलं होतं पण ते ना माझ्याकडनंच खराब झालं. त्याच्यामुळं मी ब्लाऊज शिवल्यानंतर पण एकदा पण ही साडी घातलेली नाही आहे. आणि ही साडी माझ्या लहान्या बहिणीच्या लग्नाच्या वेळा माझ्या मिस्टरांनी खूप प्रेमाने घेऊन दिली होती मला. आणि त्याचं असं झालं की मी आजपर्यंत ही घातलीच नाही. तर म्हटलं ही का घालू, ही साडी खूप छान होती. आणि तेव्हा मिस्टरांनी खूप प्रेमाने घेऊन दिली होती. त्याच्यामुळं मग म्हटलं घालू आज, पण त्याच्यावरचं ब्लाऊजच नाही त्याच्यामुळं घालता येईना. आणि दुसरे ब्लाऊज मॅच करू म्हटलं पण काही त्याच्यावर मॅच होत नव्हते. पूजेचं ताट तयार केलं आणि पूजेला जाण्यासाठी निघालो. तिथे काही व्हिडिओ काढला नाही मी. आणि आवरलं असं काही. आधी ना ओपन केस सोडले होते मी, पण मला ते काय आवड नव्हते. त्यानंतर मी थोडीशी ढिल्ली वेणी घालून घेतली. आणि श्रेयश पण आला होता. मग तो म्हणायचा मला यायचं आहे. मग त्याला पण घेऊन गेलो होतो पूजेला तिथे. आणि तिथे काही व्हिडिओ काढला नाही, कारण की ना व्हिडिओ म्हणजे फोन धरायलाच कोणी नव्हतं. आम्ही दोघी पूजा करत होतो. मग मी पण काही व्हिडिओ तिथे काढला नाही. घरी आले, साबुदाणा गरम केला कारण भूक खूप लागली होती. मग पटकन असा साबुदाणा गरम केला आणि तो खाऊन घेतला. त्याच्यानंतर खूप सारं दही साचलं होतं. तर म्हटलं आता ह्या दह्याचं ना श्रीखंड बनवू आपण. तर मग 2 डबे भरलेले होते. तर आता दोन्ही डब्यांमधलं थोडंसं भाजीला म्हणजे कढीला काढून ठेवणार आहे मी. आणि सगळ्याचं श्रीखंड करणार आहे. आता ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर इथे ना सगळं दही ना एक कॉटनच्या कपड्यामध्ये, सुती कपड्यामध्ये टाकून घेतलं आणि अशी गाठण बांधून ठेवून दिली. थोडंसं त्याच्यावर जडवज ठेवेल काहीतरी. आणि त्यानंतर मग आटकून दिलं वाटलंच तर. त्याच्यानंतर हे पाठीमागचे झाडं तोडले, कारण खूप अडचण होत होती यायला जायला मला. त्याच्यामुळं आज मिस्टर घरी होते तर मग झाडं पण तोडून टाकले. हे थोडंसं मोकळं झालं आणि थोडं फ्रेश पण वाटायला लागलं. चला भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे.